विट्यात रात्री झाला जल्लोष, ढोल वाजे ढमढम ढोल। प्रतिवर्षाप्रमाणे काल अनंत चतुर्थीच्या दिवशी विट्याच्या राजाची भव्य आणि शाही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात विट्यातील प्रमुख मार्गावरून निघाली होती। यावेळी विट्याचा राजा ढोल पथक आकर्षण ठरले। या मिरवणुकीस विटेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला। या मिरवणुकीमध्ये अघोरी नृत्य, लेझिम यांनीही लक्ष वेधून घेतले। विट्याचा राजा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण विट्याचा राजा ढोल पथक यामध्ये विधानसभा सदस्य यांनी ढोल वाजवला। मिरवणुकीच्या सुरुवातीपासून शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सुहास बाबर यांनी ढोल बांधून स्वतः वाजवला। त्यामुळे गणेश भक्तांच्या मध्ये जोरदार चर्चा झाली। उत्सव काळामध्ये विट्याच्या राजाच्या आरतीसाठी मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम यांच्यासह खासदार विशालदादा पाटील, आमदार रोहितदादा पाटील या मान्यवरांनी उपस्थिती लावली। एकूणच विट्याचा माहोल हा विट्याचा राजामय झाला होता। या संपूर्ण उत्सवाचे नियोजन बाबर कुटुंबियांनी अतिशय नियोजनबद्ध केले। विशेष करून मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा बाबर व उपाध्यक्ष पप्पूदाजी कदम, त्याचप्रमाणे किरणदाजी पाटील, सूर्यकांत शेठ पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले। गजमहल पाहण्यास महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानात हजारोंची गर्दी प्रत्येक दिवशी झाली।